अरे मी तुला घरभर हुडकते आणि तिथं आल्यास होय. चल की जायचं नाही का फिरायला? अरे चल की, उगा उशीर व्हायला नको. चल. उशीर व्हायचा बाकी राहिलाय का अजून? अरे बाबा चिडलास वाटतं. नंतर काय हसू? थोडं तुझं थोडं माझं असं म्हणाली होतीस ना, आणि सगळं स्वतःच्याच मनाचं केलंस. माझं काय? अरे जे माझं ते तुझं, मग सगळं तुझंच झालं की. मी मंत्री पाटलांच्या घरी आहेस म्हणून राजकारणी बोलू नकोस तू. सगळं तुझ्याच मनाचं केलंस, माझ्या मनाचं केलंय. मला बरोबर कळते तुझं राजकारण. मला राजकारणातलं काही कळत नाही बघ पाहिलं, पण मला माझं माणूस खुश पाहिजे एवढं कळते. माझं माणूस खुश असलं पाहिजे, हसायला पाहिजे, राग अजिबात नाही पाहिजे. सांग काय केलं हसशील तू? कसं जाईल तुझा राग? हा राग जाणार नाहीये. अरे असं कसं? भावी मुख्यमंत्र्यांच्या चेहरे राग नाही, हसू पाहिजे, हसू. सांग काय केलं हसशील तू? पायलट तुला चॉकलेट देऊ? नका मग गोड शिरा? अगं बाई, राग बघ कसं आले नाकाच्या शेंड्यावर. नाक नाही गाजरच झाले जणू. आओ हसा की मुख्यमंत्री साहेब, जरा हसा, उली उली हसा. तुमची जनता तुमच्या हसूसाठी वाट बघते बघा. हसा की जरा. पायलट, मी रडणाऱ्या बारक्या पोरांना हसवण्यात लय पटायते बर का. तुला बघायचं मी त्यांना कसे हसवायचे ते बघायचं. ये बघ हस, हस, अरे हस की. मी काय लहान नाहीये. मम्मी तर कुठं आहे? पण मला होतात बाबा गुदगुल्या. तुला खरं वाटत नाही? बघायचं तुला, बघायचं. कर मग मला गुदगुल्या. हसलंच ना आता, हात माग. चल आता जाऊ फिरायला. सुमे, की राजकारणी झाली असं तू. पायलट, मला राजकारणातलं काय कळत नाही, पण मला माझं माणूस खुश पाहिजे एवढं कळते. कळलं? चल आता जाऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. बसा ना तुम्ही. कसं काय झालं मुंबई दौरा? मुंबई दौरा ना? मुंबईचा दौरा काय होतच राहणार मुख्यमंत्री झाल्यावर. समर, तू कुठे बाहेर निघालायस का? हा म्हणजे जरा एक काम होतं तिकडे निघालो होतो. नाही समर, अजिबात बाहेर जाऊ नकोस तू आता. अरे विधानसभेचा फॉर्म भरायचा आहे तुझा. आता राजकारणावर लक्ष द्यायला हवं तुला. होय साहेब, मी तर म्हणत होतो उद्याच्या उद्या इलेक्शनचा फॉर्म भरून टाकूया. आणि आमची तशी जोरात तयारी बी झाली आहे. एक मिनिट, म्हणजे ह्या आमदारकीला उभं राहणार आहे पायलट? म्हणजे काय नुसती आमदारकी नाही आहे समोर साहेब, मुख्यमंत्री पण बनणार यावेळेस. कसं कसं म्हणजे काय? निवडणुकीला उभे राहायचं, निवडणूक जिंकायची, मुख्यमंत्री व्हायचं. एवढं सोपं नसते इलेक्शन, आणि ते बी आमदारकीचं. मा म्हणजे तुम्ही सांगा आता सगळ्यांना. हो हो, अरे अवघड असतं खरंच. मग काय तयारी नाही काय नाही, आणि ते बी डायरेक्ट निवडणूक. नाही नाही पायलट, तू नाही म्हणून सांग. सुमन, तुला राजकारणातलं काही कळत नाही. सासूबाई, मला माझ्या माणसाचं भलं कळते, आणि त्या भल्यासाठी मी सांगते, पायलट निवडणूक लढवणार नाही. पायलट, समर निवडणूक लढवणार आणि मुख्यमंत्री होणार. समर, एक
2 3 4 अयो 2 बोटाचा फरक म्हणजे सायकल हल्ली अजिबात नाही. नाही काय नाही. थांब जर 1 2 3 4 5 6 7 आणि हे बघ हाय का इकडं पण अर्ध्या पावलाचा फरक पडतोय. खरं सांग कुठे गेला होतास तू? नाही रे बाबन्या, कुठं नाही गेलो. मग मापात फरक कसं काय पडला? आता मला काय माहित तुझंच बाप चुकलं असेल. हे बघ सुरेश, मी जबाबदार माणूस आहे, मी चुकत नसतो कधी. खरं सांग कुठे गेला होतास तू? नाही रे बाबा. नाही काय तुला थांब अजून मोजून बघ. 1 2 3 4 तुम्ही तुझी लावलेली सायकल हल्ली आहे म्हणजे सुरेश 100% बाहेर गेला होता. मला डाऊटच आहे बघ. अरे नाही बाबन्या, मी कुठे गेलो? हा कुठं नाही गेलो. तुम्ही अशी ताना ताना करत का म्हणून गेली हो? काय झालं? सुमी काय एवढी गरम झाली? आणि मम्माचा आणि तिचा जरा वाद झालाय. वाद म्हणजे भांडण? काय झालं नेमकं? काही नाही, विधानसभेचा फॉर्म भरायचा विषय निघाला तर सुमीनं सगळ्यांना देखत मला सांगितलं की भरायचा नाही म्हणून. बोंबला मग मग काय, मम्मा म्हणाली की मी उभं राहणार. मग तुम्ही काय म्हणला? मी काय म्हणणार आहे, मी अडकलो ना दोघींमध्ये. मम्माई चिडली आणि सुमी. साहेब सुमीने लई मोठा गोळ घातला की हो ना. नाही म्हणजे तिने तिचं मत मांडायला काही हरकत नव्हती, पण सरपंच सुद्धा आले होते. अयो साहेब, अयो तर लईच मोठा गोळ घातला की हो. आता तेच तर कळत नाहीये ना. सुमीला समजवायला गेलं तर ती ऐकतही नाहीये. मग शेवटी संध्याकाळचं जेवण बनवायचं म्हणून ती इकडे आली. तरी बरं सायकल इथेच होती, नाहीतर मलाही सोडून आली असती. सुरेश आता काय कर नाही. ताई मॅडम जाळच काढत असतील बंगल्यावर. माझ्यावर पण भडकली ती. ताई ताई आज सरळ सरळ पहिल्यांदा तुझ्या निर्णयाला विरोध झाला ताई. तुझा अपमान झाला ताई. आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय ताई. ताई तू जीव घे माझा, ताई जीव घे. नरसू उठ बरं आधी उठ. हे बघ नरसू, यात तुझा काही संबंध नाहीये. अगं संबंध कसा नाही ताई. त्या खानावळवालीला मी शोधून काढलं. आज तिच्यामुळे तुझा अपमान झाला. अगं माझ्यामुळे तुझं स्वप्न तुटायची वेळ आली ताई आता. ताई माझा जीव घे ताई, तू माझा जीव घे. मला हे सहनच होत नाहीये. नरसू अरे तुझी काहीही चूक नाहीये यात. सगळी चूक त्या संख्य गुरुजीची आहे. माझा समोर मुख्यमंत्री बाबा म्हणून त्या संख्य गुरुजीच्या सांगण्यावरनं खानावळवालीशी लग्न लावून दिलं मी त्याचं. आणि आता तीच मुलगी माझ्या समोरच्या मुख्यमंत्री पदाला आडकाठी घालतीये. ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता त्या संख्य गुरुजीला फोन कर आणि माझ्या समोर हजर कर. चांगला सोलून काढूया त्याला. हो ताई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. संख्ये गुरुजी, त्या म्हाताऱ्यामुळेच हे सगळं झालंय ताई. थांब, एकच मिनिट थांब. हां बोला मामासाहेब. काय संख्ये गुरुजी, आमची रमी विस्कटून तुमचं पान कुठे फिरतंय? काही नाही, पूजेला चाललोय. ताबडतोब बंगल्यावर या, तुमची पूजा घालायची आहे. अहो काय झालं मामासाहेब? काय झालं काय संख्ये गुरुजी? अहो समर साहेबांचा विधानसभेचा फॉर्म भरायचा होता. तुम्ही शोधून दिलेल्या पानाने आडकाठी घातली त्यात. अहो समर साहेब मुख्यमंत्री बनावे म्हणून लग्न लावून दिलं ना त्या खानावळीशी. पण आता तीच नाही म्हणते.
तुमचं पान नाही म्हणते, आता काय करायचं सांगा. ती काही म्हणू द्या तो, आपण कशाला ऐकायचंय तिचं? तिचं फक्त नशीब पाहिजे आपल्याला. आणि मी काय म्हणाल होतो की मुलाला मुठीत ठेवा म्हणून, काय मॅडमनी ठेवलं मुठीत? नाही ना. मग ताई मॅडमनी जर मुठीत ठेवलं नाही तर मुख्यमंत्री पदाची रमी बसणार कशी? मुलाला मुठीत ठेवा आणि मुलीचा होकार मिळवा, मग समर साहेबांची रमी बसणार म्हणजे बसणार. आधी ते काम करा आणि मग मला सांगा. ताई, समरला मुठीत ठेवायला पाहिजे, हा एकच उपाय आहे असं सांगतोय हा संख्य गुरुजी. आणि खानावळीचा इलेक्शनला होकार पण पाहिजे असं म्हणतात संख्य गुरुजी. तरच सगळं ओके होईल. त्याची काळजी तू नको करूस, ती जबाबदारी माझी. समरचा होकार मी मिळवते आणि त्या खानावळवालीचा होकारही तोच घेऊन येईल. सुमे, अगं सासूच्या मनावर काय करू नये ग. अगं मान राखाव मोठ्यांचा. मी कोणाचा अपमान केला नाही. पायलट, मी केलाय का कुणाचा अपमान? मग राहू दे की उभं साहेबासनी ग. अरे कशाला, काय गरज नाही. तुला गरज नाही पण ताई मॅडमची गरज आहे की. कसं समजून सांगू तुला साहेब, तुम्ही तरी सांगा की समजून. सुमे, अगं मी मुख्यमंत्री बनावं हे मम्माचं स्वप्न आहे, माहितीये ना तुला. माहितीये की, पण मी नाही पण म्हणत नाही त्याला. मग होय म्हणून टाक की. हे बघ, जर तू नाही म्हटलीस ना तर मी निवडणुकीला नाही उभं राहणार. हा म्हणते होय, तुम्ही राहा उभं. मी होय म्हणणार नाही. अगं पण का? सुरुवातीला शेवट नका. आता तुम्ही सगळे सांगा, पायलटनं आज पत्र काय केलंय? अगं आता एवढं परदेशात शिकून आले की जावं आपू. शिकून आलाय हे वेगळं, राजकारणातलं काय केलंय? लोकांसाठी काय काम केले त्यानं? असं कसं आरोग्य शिबिर केलं नाही होय गोरगरीब लोकांच्यासाठी? अरे एक साधं कान डोळ्याचं शिबिर घेऊन कोणी मुख्यमंत्री बनतं का? आता हे बघा, हे असं शिबिर घेऊन कोणी मुख्यमंत्री बनलं असतं तर आज सगळीच मुख्यमंत्री झाली असती. पायलट, तूच सांग, तू एवढं परदेशात जाऊन इमान का शिकलास? इमान चालवायचं तर काहीतरी अभ्यास पाहिजे म्हणून शिकलास का नाही? आता मला इमानातलं काय माहित नाही, पण जर उद्या तात्यांची इच्छा म्हणून मी इमान चालवाय बसले तर काय होईल? आयो, इमानासकट भुईवर आपटशील की तुम्ही. आपटायचं राहिलं लांब, आधी ते वर घेऊन जात तर आलं पाहिजे का नको? हा पॉइंट आहे बर का. हेच म्हणते मी. हे बघ पायलट, तुला राजकारणातलं काय माहित नाही, तू लोकांसाठी काय काम बी केलं नाही, मग लोक तुला का मत देतील? मला पटतंय का तुझं? मी मम्माला शब्द दिलाय. हे बघ पायलट, तू मुख्यमंत्री बनणार ह्यो शब्द दिलाय, कवा बनणार ह्यो कुठे दिलाय? म्हणून म्हणते, तू आधी काय तर काम कर आणि मगच उभं राहा. हे असं कोरी पाटी घेऊन जर उभं राहणार असेल तर मी कधीच होय म्हणणार नाही. मग तू गावच्या टाकीवरनं उडी जरी मारलीस आणि जीव जरी दिलास तरी बी नाही. चला जावा आता, मला काम करू द्या. उगा मला समजत बसू नका इथं, जावा. सुमे अगं पण ताई मॅडम. हे बघा, मला जे वाटते ते मी सांगितलंय. त्यांना ते पटत नाही त्याला मी काय करू? मला जे वाटते ते मी करते, त्यांना जे वाटते ते त्यांना करू दे. ताई मॅडम दूध. अनुराधा, थोडा ज्यूस तरी घेतेस का? ताई मॅडम, असं पोट मारून राहू नका व, चांगलं नसतंय. हा, आणि तू उपाशी राहून काय उपयोग आहे ताई? दे. मम्मा, समर, अरे बरं झालं बाबा तू आलास.
बघ ना ताई कशी करते, काय खात नाहीये, पीत नाहीये. नरसू, मी एकदा सांगितलं ना, जोवर मी सांगितलेलं समर काही ऐकत नाहीये तर मी काही खाणार नाही की पिणार नाही. मग तू प्लीज असं करू नकोस. सुमन, अगं तू तरी समजाव समरला, त्याला सांग ना इलेक्शनला उभा राहा म्हणावं. मामासाहेब, अहो मीच निवडणुकीला उभं राहू नका म्हणलंय. अगं तेच, मग आता उभं राहायला सांग की समरला. मम्मा, सुमी म्हणते ते बरोबर आहे. अगं जर मी अजून कामच केलं नाहीये काही तर मी कसा जिंकेन? त्यापेक्षा आपण पूर्ण तयारी करून उतरूया ना. समर, तुझा माझ्यावर काहीच विश्वास नाहीये का? मी यांना मुख्यमंत्री केलं तर तुला का नाही करू शकणार? आणि तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, राजकारणात उतरेन, निवडणुका लढेन, मुख्यमंत्री बनेन. मम्मा अगं मी नाही म्हणतच नाहीये, फक्त यावेळी उतरण्याऐवजी पुढच्या वेळी उतरूया असं म्हणतोय. ठीक आहे, तुझा निर्णय झालाच आहे तर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. सासूबाई, तुम्ही दोन्ही वेगवेगळे विषय एकमेकात घुसवायला लागलाय. जेवणावर राग काढू नका की. आता मी काय करायचं हे तू मला शिकवणार आहेस का? सुमे, तू गप्प बस. अरे नाही पायलट, मला जे मनापासून वाटते तेच बोलते मी. अगं पण मोठ्यांचा मान राखणे वगैरे तुला काही कळतं की नाही? मामासाहेब, खोटा मान जपण्यापेक्षा माणसाचं मन जपावं. हेच हेच तू ताईचं मन दुखावलंयस. नाही, मी सगळ्यांदेखत निवडणुकीला नाही म्हणाले म्हणून त्यांचा मान दुखावलाय. सुमन, सुमे गप्प बस ना प्लीज. सुमी, जा तुझ्या खोलीत जाऊन आराम कर जा. मम्मा प्लीज असं नको ना करूस. समर, तुला जे करायचंय ते तू करतोयस ना, मग मला जे करायचंय ते मला करू देत. मला कोणी सांगायला येऊ नका मी काय करायचं ते. आणि पुन्हा माझ्यासाठी काही खायला प्यायला घेऊन आलास तर बघ, जा. काय काय मला एकटीला सोडून द्या. नरसू बाबा, माझं डोकं दुखतंय. डोकेदुखीची गोळी दे मला एक, आणि जा बाम आणि डोकं बांधायला एक पट्टी घेऊन या माझ्यासाठी. जा. जी ताई मॅडम. मी आलो, डोकेदुखीची गोळी घेऊन येतो. चल चल. समर, मला आराम करायचा आहे. तू गेलास तरी चालेल. अनुराधा, खरंच डोकं दुखतंय का तुझं? नर्सिंगला गोळ्या आणायला गेलेत. गोळी घे म्हणजे बरं वाटेल तुला. समर, समर, तू अनुराधाची अजिबात काळजी करू नकोस. अरे ती जरा आता रागात आहे. डॅडी, इकडे मम्मा माझ्यावर चिडली, तिकडे सुमी गुस्सात आहे. मी पुरता अडकलोय हो. काय करू मी? अरे हीच तर वेळ आहे शिकण्याची. त्यात या दोघी एकमेकाच्या विरोधात, मग काय विचारच नकोस. तेच तर ना. बरं, दोघी नाही वाटतं की आपलंच बरोबर आहे. अरे आई म्हणून अनुराधा तुझ्यावर हक्क गाजवते आणि सुमी बायको म्हणून तुझ्या भविष्याची काळजी करते. आणि नेमकं दोघींची मतं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे काळजी दोघींना आहे, पण दोघी दोन टोकाला आहेत आणि मी मध्ये. आता या दोघींनाही तुझी काळजी वाटते, हा झाला त्यांचा पूरकपणा. आणि या दोघींनाही माझंच ऐकावं असा त्यांचा हट्ट आहे ना, तो त्यांचा मारकपणा. मग मी आता काय करू तुम्हीच सांगा. तिकडे मम्मा काही न खाता पिता उपाशी बसली. तो प्रश्न तर सोडवला पाहिजे ना. तो कसा सोडवायचा? तुला सांगू का,
माझ्या आजवरच्या अनुभवावरून सांगतो, अनुराधा अजिबात मागे हटणार नाही. सेम सुमीच आहे, तेही मागं हटणार नाही. अहो पण दोघींपैकी एकानं माघार घेतली पाहिजे ना, तर प्रश्न सुटेल. पण कोण माघार घेणार? बघा मला दोघेही सारखे आहेत, पण मी नेमकी बाजू कोणाची घ्यायची? तुला सांगितलं की कुणाचीच नाही. मग प्रश्न कसा सुटणार? अरे हेच तर शिकायचं आहे तुला. तुला थोडस राजकारण खेळावं लागेल. खेळशील? राजकारण? हो,